नमस्कार, मी विनायक देशपांडे. बचतीचा महामार्ग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष सुख, समाधानाचं, आनंदाचं, भरभराटीचं आणि आर्थिकदृष्ट्या श्रीमंतीचं जावो. मित्रांनो, आर्थिकदृष्ट्या जर आपल्याला श्रीमंत व्हायचं असेल तर त्यासाठी आपल्याला संकल्प मात्र नक्की करायला लागेल. आणि हा संकल्प कशाचा असेल तर हा असेल बचतीचा संकल्प. बचतीच्या संकल्पातून आपण आर्थिक श्रीमंतीकडे जाणार आहोत. बचत म्हणजे काय हे आपण समजून घेतोच आहोत या चॅनलच्या माध्यमातून. बचत ही कशा कशाची असते तर बचत असते पैशाची बचत, हे आपल्याला सर्वांना आता माहितीच आहे. परंतु ही बचत असते पाण्याची बचत, ते विजेची बचत, वेळेची बचत, नैसर्गिक साधन संपत्तीची बचत, ही आहे आपल्या शारीरिक कष्टांची बचत. आपणा सर्वांना या वेगवेगळ्या बचतीचं महत्व हे पोचलेलं आहे, माहिती आहे. आपण करतही असाल. आम्हाला कॉमेंट करा, कॉमेंट मधून तुम्ही जरूर लिहा तुम्ही कशा कशाची बचत करता आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत. आपल्याला आर्थिक श्रीमंत व्हायचंच आहे. ही श्रीमंती ही आपल्याला या बचतीच्या मानसिकतेमधनं घडवायची. तर ही बचतीच्या मानसिकतेसाठी, बचतीची सवय लागण्यासाठी आपण कुठल्या कुठल्या बचती करतो याही जाणून घेणं हे गरजेचं आहे. बचत म्हणजे आर्थिक शिस्त. एखादी व्यक्ती महिन्याला 5,000 रुपये कमवतीये. ती म्हणते की मला 5,000 रुपये महिन्याला पुरे पडत नाहीयेत तर मी बचत कुठलं करू. महिन्याला 50,000 रुपये कमवणारी व्यक्ती सुद्धा तेच म्हणते की मला पैसे पुरे पडत नाहीत तर मी बचत कुठून करू. महिन्याला 5 लाख रुपये कमवणारी व्यक्ती हेच म्हणते की मला पैसे पुरे पडत नाहीत. तर हे असं का होतं? कारण म्हणजे आर्थिक शिस्तीचा अभाव. आर्थिक शिस्त ही स्वतःला घालून न घेतल्यामुळे ही बचत ही आपण करू शकत नाही. बचत म्हणजे शिस्त. प्रत्येकाने आपापल्या इन्कम प्रमाणे, आपल्या उत्पन्नाप्रमाणे आपले खर्च वाढून ठेवलेत आणि त्यामुळे तो बचत करू शकत नाही. तर याला गरज आहे आर्थिक शिस्तीची, सेल्फ डिसिप्लिनची, स्वयंशिस्तीची. प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं आहे परंतु त्यासाठी आपल्याला बचत करणं हे खूप आवश्यक आहे आणि बचतीची सवय आपल्याला लावून घेणं आवश्यक आहे. बचत एकदा दोनदा करून चालणार नाही तर बचत आपल्याला रोज करायला लागेल. जसं अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या प्राथमिक गरजा आहेत तसंच बचत ही सुद्धा आपली प्राथमिक गरजच आहे. एकदा खाऊन नंतर आपण महिनाभर जेवलंच नाही तर चालणार आहे का? तर नाही. मित्रांनो, बचतीचंही असंच आहे. एकदा बचत करून चालणार आहे का? तर नाही. बचत ही आपल्याला रोज करायला लागते आणि ही रोज बचतीची सवय लागणं ही फार गरजेचं आहे. मित्रांनो, आपण खूप आरंभशूर असतो. नवीन वर्षाचे आपण जे संकल्प करतो याच्यामध्ये सर्वात महत्वाचा संकल्प असतो आपला व्यायामाचा. व्यायामाने आपल्याला सुदृढ बनवायचं असतं. आपण आरंभशूर असतो, आपण त्या पद्धतीने व्यायामाला सुरुवात करतो परंतु कालांतराने हळूहळू ते कमी होत जातं आपला उत्साह आणि मग त्याच्यामध्ये खंड पडतो आणि मग त्या व्यायाम केलेल्याचा आपल्याला काही फायदा होत नाही. आपण आहे तिथेच राहतो, ये रे माझ्या मागल्या. बचतीचंही असंच होतं. आपण सुरुवात करतो परंतु जर ते आपण सवयीने दररोज केलं नाही तर त्याचा आपल्याला फायदा नाही होणार. आपल्याला जर श्रीमंत व्हायचंय तर आपल्याला ही बचत ही रोज करावी लागेल आणि ही स्वयंशिस्त ही आपल्याला लावून द्यायला लागेल. आपल्या चॅनलचं मुख्य उद्देश हाच आहे की आपल्याला ही बचतीची सवय लावून घ्यायची आहे. मित्रांनो, श्रीमंती ही कशी काउंट होते, कशी ओळखली जाते? एखादा व्यक्ती श्रीमंत आहे तर तो किती कमवतो त्यापेक्षा त्यांनी किती बचत केली आहे, त्यांनी स्वतःच्या किती ॲसेट्स निर्माण केलेले आहेत, त्याची गुंतवणूक किती आहे, यावरून त्याची श्रीमंती खऱ्या अर्थाने ठरते. तर आपल्याला जर श्रीमंत व्हायचं आहे तर आपल्यालाही हाच रूल फॉलो करायला लागेल आणि याच करता आपल्याला ही बचत करावी लागेल आणि बचतीचं महत्त्व हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल. धन्यवाद.